आईटीआई की सभी सब्जेक्ट की प्रिपरेशन करने के लिए और सीबीटी एग्जाम पास होने के लिए सब्सक्राइब करें हमारे चॅनल को और सबसे पहले नोटिफिकेशन पाने के लिए दबाएं इस बेल आयकॉन को। नमस्कार मित्रांनो, तर या ठिकाणी आपण पाहत आहे मेकॅनिकल टेक्नॉलॉजी। तर तुम्हा सर्वांचं स्वागत आयटीआय अपडेट्स आणि आपलं ॲप्लिकेशन आयटीआय विनर्समध्ये तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच मित्रांनो, आपण या ठिकाणी आजच्या जी सिलेबस कॉपी आहे त्यामध्ये मी तुम्हाला सर्वांना कसं प्रिपरेशन करायचं आणि त्याचबरोबर तुमचा जो सिलेबस आहे तो आपण 100% कशा प्रकारे कंप्लीट करणार आहे। या ठिकाणी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी आणि ह्या ठिकाणी जॉब रोल्स आहेत, फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, सीएनसी इत्यादी प्रकारचे जे टॉपिक्स आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आणि ही भोपाल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी जी बनवलेली आहे ही सिलेबस कॉपी, तर महाराष्ट्र आणि सगळे सरकार या ठिकाणी काय करतात, पूर्ण महाराष्ट्र आपले भारतातले सर्व ही सिलेबस कॉपी फॉलो करतात। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, तर सर्वात महत्त्वाचं आपल्यासाठी 5 आणि 6 हे 2 टॉपिक सर्वात महत्त्वाचे आहेत। तर कॉम्पिटन्सी बेस लेवल, युनिट लेवल फर्स्ट आणि युनिट लेवल सेकंड हे आपल्यासाठी सिलेबसला आहेत। याच्यानंतर आपण त्याच्यानुसार जे टॉपिक्स आहे, इंजिनिअरिंग ड्रॉइंग फर्स्ट, फिटिंग, जॉइनिंग प्रोसेसेस, कार्पेंट्री, इंजिनिअरिंग सेकंड, जॉइनिंग प्रोसेस सेकंड, सीट मेटल वर्क आणि मटेरियल रिमूव्हल प्रोसेस ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर त्यांचा डिटेल सिलेबस पण आपण या ठिकाणी या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी जर आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं नसेल, जे तुम्ही प्रिपरेशन करत आहात, तर त्यासाठी आपण एक ॲप्लिकेशन बनवलं आहे। त्यामध्ये मी तुम्हाला टेस्ट सिरीजही देत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 2 PDF स्वरूपातील बुक्स 9वी आणि 10वीतली जी गव्हर्नमेंट थ्रू टीचिंग बनवलेले आहेत आणि टीचिंगला यूज केले जातात 9th आणि 10th क्लासमध्ये, ते तुम्हाला या ॲप्लिकेशनमधून देण्यात येत आहेत। तर सुरुवातीला आपण या ठिकाणी पाहू शकतो जॉइनिंग प्रोसेस सेकंडमध्ये तुम्हाला जर पाहायला गेलं, सुरुवातीला इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि जे सेकंडवाले इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे हे दोन्हीही एकच आहेत। पहिल्यामध्ये बेसिक्स आहे आणि दुसऱ्यामध्ये थोडं ॲडव्हान्स आहे। नंतर जॉइनिंग प्रोसेस तेही सेम आहे, वेल्डिंग आहे आणि वेल्डिंगमध्ये पहिल्यात बेसिक्स आहे आणि दुसऱ्यात थोडं ॲडव्हान्स आहे। त्याच्यानंतर फिटिंग्स, आता फिटिंग हे तुम्ही फिटरमध्ये जर पाहायला गेलं तर तुम्हाला तेही आहे। नंतर शीट मेटल आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या सर्व प्रोसेस दिलेल्या आहेत। तर त्या ठिकाणी आपण माहिती डिटेल वाईज घेणार आणि पाहणार आहोत। तर याच्यामध्ये जर पाहायला गेलो आपण, इंजिनिअरिंग ड्रॉइंग फर्स्ट टॉपिक आहे याच्यामध्ये युनिट 9th त्याच्यामधला फर्स्ट टॉपिक सेकंड फिटर आहे, दुसरा जॉइनिंग प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये वेल्डिंग आर्क आणि ऑक्सिफ्यूल आणि कार्पेंट्री हे टॉपिक्स आहे। 50-50 तासांचे हे टॉपिक्स वाईज सिलेबस दिलेला आहे। टॉपिक म्हणलं, सब्जेक्ट म्हणलं तरी चालेल। नंतर इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये तुम्ही पाहू शकता, सुरुवातीला इंजिनिअरिंग ड्रॉइंगची ओळख आहे याच्यामध्ये। नंतर तुमचे ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट जर या ठिकाणी आहेत, आसरी त्यांचे वापर, साईज ऑफ ड्रॉइंग शीट हे परीक्षेला विचारलं जाईल, हे 100% आहे। त्याच्यानंतर तुम्हाला रेषा आणि रेषांचे प्रकार नंबरिंगमध्ये, लेटरमध्ये, त्यांची साईज, उंची, जाडी आणि थिकनेस हे सर्व प्रकार तुम्हाला माहिती हवेत। नंतर जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन हेही तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाणार आहे, तेही या ठिकाणी आपण पाहणार आहोत। नंतर ड्रॉइंगचं जे स्केल आहे 1:1, 1:2, 1:4 ह्या प्रकारच्या पद्धतीमध्ये डायमेन्शन टेक्निक्स आहे, कन्सेप्ट ऑफ प्रोजेक्शन, कोन, प्रिझम, पिरॅमिड्स, कंपोजिट आणि सर्वात महत्त्वाचं इंट्रोडक्शन टू कॅडची ओळख ह्या आपल्याला बेसिक्समध्ये होऊन जाते आणि आपल्याला पूर्णपणे माहिती या ठिकाणी दिली गेली आहे। नंतर फिटिंगमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो, तुम्हाला वर्कशॉपचं पूर्ण नॉलेज पाहिजे। कॉमन हँडल्स कोणते आहेत, होल्डिंग टूल, कटिंग, चिझलिंग, फायलिंग, टॅपिंग, डाईंग, रिमिंग अँड हँड ग्राइंडिंग टूल्स कोणकोणते, पाईप, कटिंग, थ्रेडिंग, बेंडिंग अँड जॉइनिंग ऑफ व्हेरियस असेसरीज, मेझरिंग, मार्किंग टूल हेही या ठिकाणी दिलं गेलेलं आहे। नंतर पुढे आपण पाहायला गेलो तर वेल्डिंग आर्क अँड ऑक्सिफ्यूल हेही या ठिकाणी दिलेलं आहे। त्याच्यामध्ये वेल्डिंगची सेफ्टी आहे, नंतर वेल्डिंगचे ॲप्लिकेशन्स, वेल्डिंगच्या व्याख्या, सिम्बॉल्स आहे। नंतर त्याच्यामध्ये पॉवर सोर्स, वेल्डिंग, आर्क वेल्डिंगचे सोल्डरिंग अँड ब्रेजिंग हा टॉपिक फिटरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो। नंतर ऑक्सिफ्यूल, वेल्डिंग आणि कटिंग हा एक टॉपिक याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। तर सेकंड थर्डमध्ये जर आपण पाहायला गेलो तर याच्यामध्ये कार्पेंट्री लास्टवाला आहे हा कार्पेंट्रीमध्ये तुम्हाला सेफ्टी, वर्कशॉप हे सर्व ठिकाणी कॉमन आहे। नंतर टाइप्स ऑफ कॉमन वूड्स, प्लायवूड अँड ओदर कार्पेंट्री मटेरियल ह्या सर्वांचा अभ्यास तुम्ही करू शकता। नंतर तिसरा टॉपिक आहे याच्यामधला मेजरिंग, मार्किंग टूल अँड हँड टूल कोणकोणते वापरले गेलेत, कॉमन वूड जॉईंट, वूड फास्टनर्स अँड ॲडेसिव्स कॅबिनेट फर्निचर मेकिंगसाठी वापरले जातात, ते ह्यांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आता पुढे आपण 10वीचा क्लास पाहत आहोत। तर इंजिनिअरिंग ड्रॉइंग ॲडव्हान्स लेवलचं आहे, याच्यामध्ये जॉइनिंग प्रोसेस सेकंड, सीट मेटल वर्क आणि मटेरियल रिमूव्हिंग प्रोसेस म्हणजे लेथ मशीन। आता इंजिनिअरिंग ड्रॉइंग सेकंडमध्ये ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन, आयसोमेट्रिक प्रोजेक्शन, सेक्शनिंग, सिम्पल मशीन पार्ट्स, असेंब्ली ड्रॉइंग अँड रीडिंग ड्रॉइंग्स हे या ठिकाणी टॉपिक्स दिलेले आहेत। तर सर्वात महत्त्वाचं इंजिनिअरिंग ड्रॉइंग तुम्हाला एक बेसिक्स
ते ॲडव्हान्स या ठिकाणी दिलं गेलेलं आहे आणि त्या टॉपिकवर तुम्हाला 10 क्वेश्चन्स पूर्ण टोटली पाहायला मिळणार आहेत. ही आपण या ठिकाणी पाहून घेऊ शकतो. नंतर ॲप्लिकेशन ऑफ कॅडचं जे युजेस आहेत त्याच्यानुसार त्यांचे ॲप्लिकेशन आपल्याला सर्वांना माहिती हवं आहे. नंतर इंजिनिअरिंग ड्रॉइंग 2 हे आपण या ठिकाणी पूर्णपणे ह्यातले टॉपिक्स आपण पाहिलेले आहेत. आता याच्याबरोबर जर आपण पुढं पाहायला गेलोच तर ह्याच्यामधला आपला जो सेकंड टॉपिक आहे तो वेल्डिंगमधला ॲडव्हान्स वेल्डिंगमध्ये येतो. तर त्याच्यामध्ये डिटेल सिलेबस दिलेली आहे तुम्हाला, हेही या ठिकाणी पाहू शकता. आता हे जॉईनिंग प्रोसेस ॲडव्हान्स वेल्डिंगमध्ये मिग अँड टिग वेल्डिंग, रेजिस्टन्स वेल्डिंग, सबमर थर्मिट वेल्डिंग, प्लाझ्मा वेल्डिंग, मेकॅनिकल जॉईनिंग अँड ॲडेसिव्ह बॉन्डिंग. आता त्याच्यामध्ये मेग टिग वेल्डिंग तुम्हाला माहिती आहे, रेजिस्टन्स वेल्डिंग माहिती आहे, सबमर थर्मिट वेल्डिंग माहिती आहे, प्लाझ्मा वेल्डिंग पण तुम्हाला माहिती आहे. सबमर्ज पाण्यामध्ये थर्मेट तुम्हाला आपण रेल्वे रूल्स असतात त्याला ते केली जाते. रेजिस्टन्स वेल्डिंग ही तुम्ही पाहू शकता, स्पॉट वेल्डिंग अशा प्रकारामध्ये येते ती. आता हे सीट मेटलचे टॉपिक्स आहेत. इम्पॉर्टन्स ऑफ सीट मेटल, टाइप्स ऑफ सीट मेटल, त्याचे शेप्स, ड्रॉइंग, कन्स्ट्रक्शन, ड्राफ्टिंग, लेआउट, हँड टूल, सीट मेटल जॉईन, त्यांची पॅटर्न लेआउट, DLSचे. नंतर मशीन युजर सीट मेटल वर्कशॉप आणि मशीन मेटलचं जे इन्फॉर्मेशन दिलेले आहे ते आपल्याला सर्वांना या ठिकाणी माहिती पाहावयाची आहे. तर तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये 2 बुक्स दिलेले आहेत, तेही PDF स्वरूपातील. तुम्ही त्याचा नक्कीच आनंद घ्यावा ही तुम्हाला सर्वांना विनंती आहे आणि तुम्ही त्यांचा फायदा करून घ्यावा, स्टडी करून घ्या. ठीक आहे. लेथ मशीनचं पण लास्ट टॉपिक आहे तुम्हाला, त्याचं कॉमन ऑपरेशन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत, तेही तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. लेथ ऑपरेशन, कटिंग टूल्स, ॲसेसरी, सेफ्टी आणि लेथ मशीन पार्ट आणि फंक्शन. लेथ ऑपरेशन्सवर जास्त फोकस करा. लेथ मशीनवरती कोणकोणते ऑपरेशन्स केले जातात आणि त्याचे असणारे जॉज, त्याचे प्रकार, लेथ मशीनवर वापरले जाणारे टूल्स, ह्या सर्वांचा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, अभ्यास करावायचा आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो 9वी आणि 10वी हेच 2 क्लासेस आपल्याला या ठिकाणी सिलेबसला पाहायला मिळतात. तर त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहायला गेलोच तर सर्वात महत्त्वाचा एक टॉपिक येतो तो 11वी आणि 12वी ते सिलेबस आपल्याला नाही आहेत आणि DVTच्या वेबसाईटवरती 9वी आणि 10वीचा सिलेबस दिला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही नक्की जॉईन करा.